नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा या व्हिडिओमध्ये आपण गणितामधील एक महत्त्वपूर्ण टॉपिक बघणार आहोत. बघा त्या टॉपिकचं नाव काय आहे? अँगल अँड टाइप्स ऑफ अँगल, किंवा त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो कोन व कोनाचे प्रकार. बघा खूप महत्त्वाचा धडा आहे. बघा या धड्यावर आधारित सर्व शालेय स्पर्धा परीक्षांना प्रश्न येतात, जसे की स्कॉलरशिप, नवोदय, NMMS, MTS, सैनिकी स्कूल, बरोबर आहे का? तर बघा या चॅप्टर मध्ये आपल्याला शिकायचं काय काय आहे. बघा पहिल्यांदा शिकायचं अँगल म्हणजे काय, आणि नंतर अँगलचे टाइप्स बघायचे. आपल्याला टाइप्सवर आपल्याला जास्त प्रश्न येतात, बरोबर. कोणते कोणते? राईट अँगल असेल, ऑब्ट्यूस अँगल असेल, अॅक्यूट अँगल असेल, पुन्हा रिफ्लेक्स अँगल असतो, पुन्हा कम्प्लीट अँगल असतो, झिरो अँगल असतो, पुन्हा स्ट्रेट अँगल असतो. अशा सर्व टाइप्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि एकदम डिटेलमध्ये. पहिल्यांदा आपण अँगल म्हणजे काय ते समजून घेऊया. बघा अँगल समजून घ्यायला आपल्याला तीन गोष्टी समजून घ्याव्या लागतात. कोणती तीन गोष्टी? कोणत्या कोणत्या? बघा मी फिगर काढतो, तुम्हाला समजून जाईल त्याला काय म्हणतात. याला जॉमेट्री मध्ये काय म्हणतात ते सांगा मला तुम्ही, बरोबर का? बघा पहिली फिगर आहे, याला आपण जॉमेट्री मध्ये काय म्हणतो? लाईन म्हणतो. काय म्हणतो? लाईन. याला काय म्हणतो? लाईन. मराठीमध्ये काय म्हणणार आपण याला? रेषा म्हणणार. का रेषा म्हणतो याला? बघा आपण ही फिगर दोन्ही साईडला इन्फायनाइट डिस्टन्स पर्यंत एक्सटेंड करू शकतो. म्हणजे हा इथं ॲरो दिसतोय, या ॲरो मुळे आपण इकडे लाईन किती पण लांबवू शकतो आणि इकडे पण कितीही लांबवू शकतो. याला म्हणतो आपण लाईन. त्यानंतरची दुसरी फिगर आहे बघा. आता ही जी दुसरी फिगर आहे याला काय म्हणतो आपण? लाईन सेगमेंट म्हणतो. का? कारण एका लाईनचा हा तुकडा असतो, याची जी लांबी असते ती फिक्स असते. मला इकडे वाढवा येत नाही, इकडे पण वाढवा येत नाही. जर मी 5 सेंटीमीटर म्हणलं तरी 5 सेंटीमीटरचीच असणार. याला आपल्याला काही छेडछाड करता येत नाही. त्याला काय म्हणतो आपण? लाईन सेगमेंट म्हणतो. काय म्हणतो? लाईन सेगमेंट. किंवा मराठीमध्ये काय म्हणतो आपण याला? रेषाखंड. काय म्हणतो? रेषाखंड. बघा आणि सर्वात शेवटची आकृती तुम्हाला माहितच आहे, त्यात काय अडचण नाही. बघा ही एका साईडला लिमिटेड आहे, म्हणजे आपण स्टॉप झालेले, आणि एका साईडला आपण एक्सटेंड कितीही करू शकतो. अशा आकृतीला आपण काय म्हणतो? रे म्हणतो किंवा किरण. काय? रे तरी म्हणतो इंग्रजीमध्ये, मराठीमध्ये काय म्हणतो? किरण म्हणतो. बघा या तीन गोष्टी आपल्याला बेसिक आहेत अँगल समजून घ्यायला. तर आता आपण अँगल समजून घेऊ. बघा जेव्हा दोन लाईन किंवा दोन सेगमेंट किंवा दोन किरण एकत्र येतात, म्हणजे एका कॉमन पॉइंटला भेटतात, तेव्हा आपला अँगल तयार होतो. कसा होतो? बघा समजा हा एक किरण गेला, बरोबर, आणि बघा हा पॉइंट आहे आणि इथून एक दुसरा किरण गेला. दोन किरण इथं भेटायलेत का नाही? दोन किरण इथं भेटायलेत, पण तो पॉइंट एकच आहे, म्हणजे कसं आहे? कॉमन पॉइंट आहे, सारख्या पॉइंटवर भेटायचे. तेव्हा काय होतो तयार? अँगल तयार होतो. या आकृतीला काय म्हणायचं? अँगल म्हणायचं, कोन म्हणायचं. विषय संपला. ही रेन काढली, लाईन सेगमेंट कशी बघा. समजा एक लाईन सेगमेंट आहे, दुसरा लाईन सेगमेंट आहे, कॉमन पॉइंट आहे का इथं? आहे. झाला अँगल. काय अडचण? पुन्हा लाईनचं पण आपण काढू शकतो. बघा हे लाईन, चला दोन लाईन एकमेकाला छेदल्या, कॉमन पॉइंट आहे का? छेदल्या म्हणजे कॉमन पॉइंट येणारच आहे. हा कॉमन पॉइंट झाला का अँगल? झाला. इथं पण अँगल झाला. या आकृतीला आपण अँगल म्हणतो, सोप्यात सोप. हे झालं अँगल, किंवा मराठीमध्ये म्हणतो त्याला आपण कोन. आता याच्यानंतर आपण कोनाच्या जे मूलभूत गोष्टी आहेत, बेसिक एलिमेंट्स आहेत त्याचे, ते आपण बघूया. बघा आता कोन दोन गोष्टींनी बघायचं. दोन रे आहेत, इथं दोन सेगमेंट आहेत आणि दोन लाईन आहेत, यांनी बनलेला आहे. आता मी तुम्हाला व्याख्या सांगताना काय म्हणत होतो? त्या दोन्ही गोष्टी एका कॉमन पॉइंटला भेटायला पाहिजेत. कशाला? कॉमन पॉइंटला. बघा इथं कॉमन पॉइंट आहे का? हे कॉमन पॉइंट. याला नाव देऊ आपण आधी. या कॉमन पॉइंटला नाव देऊ. बघा इथं जर ए दिलं, इथं आपण बी देऊ आणि इथं सी देऊ. या दोघांमध्ये कॉमन पॉइंट कोणता आहे? बी आहे. कॉमन पॉइंट कोणता आहे? बी. याला आपलं टेक्निकल टर्म काय? याला म्हणायचं व्हर्टेक्स म्हणायचं. इथून पुढे आता कॉमन पॉइंट म्हणायचं नाही, इथून पुढे काय म्हणायचं? आता व्हर्टेक्स म्हणायचं. काय म्हणायचं? व्हर्टेक्स. याला काय म्हणायचं? व्हर्टेक्स म्हणायचं. मग या आकृतीमध्ये व्हर्टेक्स कोणता आहे? बी. पॉइंट बी हा व्हर्टेक्स आहे. याला जर नाव दिलं मी पी क्यू आर, याच्यामध्ये व्हर्टेक्स कोणता आहे? जो दोघांमध्ये कॉमन आहे, जिथं भेटले त्याला व्हर्टेक्स म्हणायचं. इथं व्हर्टेक्स कोण आहे? व्हर्टेक्स इथं आहे क्यू. कोण आहे? क्यू. याला जर नाव दिलं मी काय? एस पी टी हे नाव दिलं, बरोबर. मग इथं कॉमन पॉइंट कोणता आहे? पी. मग इथं व्हर्टेक्स कोण झाला? पी. हा व्हर्टेक्स झाला. व्हर्टेक्स कळालं तुम्हाला? व्हर्टेक्स म्हणजे जिथं दोन रे येऊन भेटतात
त्या कॉमन पॉइंटला व्हर्टेक्स म्हणायचा विषय संपला. आता अँगलचे आणखी एक घटक काय बघा, हा जो कोन आहे या कोनाला बाजू आहेत का नाही, इकडे एक बाजू इकडे एक बाजू, त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, आर्म म्हणायचं. काय म्हणायचं, आर्म म्हणायचं. आणि मराठीमध्ये काय म्हणणार, बाजू. यांना लिहायचं कसं बघा, लिहिता पण आलं पाहिजे आपल्याला. आर्म कुठून लिहायची असते बघा, एक आर्म झाली आर्म बी ए आणि दुसरी आर्म बी सी. आता काही जण म्हणतील सर आम्ही ए बी म्हणू शकतो का सी बी, तसं म्हणता येत नाही. आपल्याला असंच म्हणलं होतं, आर्म बी ए आर्म बी सी. कसं लिहिणार बघा मग, आर्म बी ए आर्म बी सी. मराठीत कसं लिहिणार, बाजू बी ए बाजू बी सी. बघा आपण व्हर्टेक्स समजून घेतला, बाजू समजून घेतली. आता आपल्याला कोन समजून घ्यायचंय, कोनाचं नाव कसं लिहायचं, बरोबर का. बघा या कोनाचं उदाहरण घेऊयात. कोनाचं चिन्ह आधी, सिम्बॉल आधी समजलं पाहिजे. कोनाचं चिन्ह असं असतं, बरोबर का. याला वाचताना अँगल वाचा किंवा कोन म्हणा. कसं लिहायचं बघा, अँगल ए बी सी. काय म्हणायचं त्याला, अँगल ए बी सी. किंवा मराठीत काय म्हणणार, कोन ए बी सी. कसं लिहिणार, कोन ए बी सी. हे एका प्रकारे दिलं. आणखी एका प्रकारे लिहू शकतो आपण, कसं, अँगल सी बी ए. कसं, अँगल सी बी ए. बघा अँगल सी बी ए झालं. आणि आणखी एक शॉर्ट फॉर्म मध्ये लिहू शकतो. अँगल कुठं तयार व्हायलाय, बी लाच तयार व्हायलाय, त्याला आपण अँगल बी सुद्धा लिहू शकतो. म्हणजे आपण अँगल कसा लिहायचा, अँगलचं नाव कसं लिहायचं हे शिकलं. बाजू कशा लिहायच्या शिकल्या, व्हर्टेक्स शिकला. आता आपल्याला काय शिकायचंय विद्यार्थी मित्रांनो, आता शिकायचंय अँगलचं माप कसं लिहायचं. अँगलचं माप कसं लिहायचं, समजा बघा अँगलचं माप कसं काढायचं असतं. आपल्या कंपास बॉक्स मध्ये एक साधन असतं, त्याचं नाव काय असतं बघा, प्रोटॅक्टर. काय असतं, प्रोटॅक्टर. हे असं वर अर्ध वर्तुळ एवढं प्रोटॅक्टर नावाचं साधन असतं. त्याच्यावर असे माप असतात, बरोबर का, त्याच्यावर माप असतात. यानं आपण या अँगलचं माप मेजर करू शकतो, मोपू शकतो. बघा समजा आपण याचं माप मोपलं, आपण त्याचं माप समजा आलं 30 डिग्री. किती, 30 डिग्री माप आलं. तर आता हे लिहायचं कसं किंवा सांगायचं कसं, किंवा 30 चा कोन आहे तर कसं लिहायचं बघा. आधी काय करायचं, मेजरमेंटचं लिहायचं यम. काय, मेजरमेंटला यम लिहायचं. मेजरमेंट ऑफ अँगल, काय अँगलचं नाव, ए बी सी. मेजरमेंट ऑफ अँगल ए बी सी बरोबर किती, 30 डिग्री. आता हे डिग्री त्याचं युनिट असतं, अँगलचं काय असतं, युनिट. म्हणजे हे त्याला मराठीमध्ये आपण अंश सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे अँगल एबीसीचं माप किती आहे, 30 अंश, बरोबर. आता याच्यामध्ये आपण अँगलचे सर्व बेसिक कन्सेप्ट आपण बघितलेले आहेत. आता याच्यानंतर आपल्याला काय बघायचे, टाइप्स ऑफ अँगल. काय बघायचे, टाइप्स ऑफ अँगल. अँगलचे वेगवेगळे प्रकार, पण कशावर आधारित, की ह्या मापावर आधारित. अँगलचं माप काय, बघा हा अँगल आहे, मी असा पण अँगल काढू शकतो ना, काय अडचण आहे का. बघा काय, आपल्याला दोनच गोष्टी पाहिजेत, कॉमन पॉइंटला भेटले पाहिजेत. असा पण अँगल काढू शकतो, मी असा पण अँगल काढू शकतो का नाही. बघा हे दोन रे आहेत, बघा कॉमन पॉइंट आहे, याला पण अँगल म्हणतात. ही जरी लाईन असली पण हा सुद्धा एक अँगल असतो, बरोबर का. पुन्हा अशा प्रकारे आपण अँगलचे टाइप्स कशावर बघणार आहोत, त्यांच्या मापावरून, त्यांच्या मेजरमेंटवरून आपण अँगलचे टाइप्स बघणार आहोत. मित्रांनो आता काय बघितलं आपण, अँगल म्हणजे काय बघितलं. आता काय बघायचं आपल्याला, टाइप्स ऑफ अँगल बघायचे. बघा आता आपण पहिल्यांदा सोपे सोपे बघू, जे तुम्हाला माहित आहेत. त्यानंतर जे तुम्हाला माहित नाहीत ते आपण बघूया. बघा पहिल्यांदा मी एक फिगर काढतो. बघा हा एक रे काढला मी, काय अडचण नाही. दुसरा एक रे काढला बघा, असा एक्झॅक्ट स्ट्रेट काढला मी. जर याचा, आता मी काय सांगितलं तुम्हाला, अँगलचे टाइप्स कशावर बघायचे आपल्याला, त्यांच्या मापावर. आता याचं माप जर काढलं मी प्रोटॅक्टर ठेवून, याचं माप आलं 90 डिग्री. किती आलं, 90 डिग्री. हा स्पेशल अँगल असतो. हा 90 डिग्री वाला काय असतो, स्पेशल अँगल असतो. याचं माप किती आहे, 90 अंश. त्याला आपण दाखवताना असं दाखवतो, बरोबर का. बघा ज्या कोणाचं माप 90 अंश असतं, 90 डिग्री असतं, त्याला आपण काय म्हणतो, राईट अँगल. काय म्हणतो, राईट अँगल. आणि मराठीमध्ये काय म्हणतो त्याला आपण, काटकोन. कोणता कोन, काटकोन म्हणतो. मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, काटकोन म्हणतो. काटकोनाचं माप फिक्स असतं किती, 90 अंश. आता या काटकोनावरून म्हणजे याचा आधार घेऊन आपल्याला दोन कोन आणखी शिकायचे, बरोबर का. बघा कोणते कोणते, समजा मी असा एक आणखी एक रे काढला. पुन्हा बघा हे रेफरन्स लाईन काढली आम्ही. रेफरन्स लाईन किती असेल, हे 90 डिग्री वाली असेल, बरोबर का. पण मी काय केलं आता, याच्यापेक्षा लहान अँगल काढला. काय, याच्यापेक्षा लहान अँगल काढला. बघा इथपर्यंत जर केलं असतं तर 90 अंश माप असतं, पण हे 90 पेक्षा कमी आहे. हे किती झालं, 90 पेक्षा कमी.
कमी म्हणजे मराठीत आपण त्याला काय म्हणतो, लघु. लहान, लहान, लघु. लहानला आपण काय म्हणतो, लघु. तर याचं माप किती आहे बघा, जर मी ते कोन थिटा धरला तर तो 90 पेक्षा लहान असेल. किती? 90 पेक्षा लहान असेल. तर या कोनाला काय म्हणायचं, लघु कोन, किंवा इंग्रजीमध्ये म्हणणार अॅक्यूट अँगल. काय म्हणणार, अॅक्यूट अँगल. ज्याचं माप 90 पेक्षा कमी असेल त्याला म्हणणार आपण अॅक्यूट अँगल, किंवा मराठीमध्ये काय म्हणणार, लघु कोन. कोणता कोन? लघु कोन. बघा याचं माप किती आहे, 90 अंशापेक्षा लहान असतं. मग बघा, जसं राईट अँगलचं माप फिक्सच असतं 90 अंश, याचं माप फिक्स नसतं, याचं व्हेरी करू शकतं. बघा याची जर एक्झाम्पल घेतले आपण, याचं माप 1 डिग्री पण असू शकतं, 2 डिग्री पण असू शकतं, 30 डिग्री पण असू शकतं, 40 डिग्री पण असू शकतं, 50 डिग्री पण असू शकतं, 89 डिग्री पर्यंत त्याचं माप असू शकतं. 90 असेल का? नाही. 90 म्हणलं की तो राईट अँगल होणार. म्हणजे बघा अॅक्यूट अँगलचं माप किती असतं, 1 डिग्री ते 89 डिग्री पर्यंत अॅक्यूट अँगलचं माप कोणतंही चालतं, काही अडचण नाही. त्यानंतर आता एक 90 पेक्षा लहान बघितलं, आता 90 पेक्षा मोठा बघू. चला बघा, ही एक रे काढला मी. चला 90चं रेफरन्स लाईन काढू. आता 90 पेक्षा मोठा काढतो. 90 पेक्षा मोठा काढतो. बघा हा अँगल मोठा झाला का 90 पेक्षा, 90चा इथपर्यंतच, पण ह्याच्यापेक्षा मोठं इकडं, म्हणजे 90 पेक्षा मोठं झालं. मग लिहिताना कसं लिहिणार, समजा हा अँगल थिटा आहे, आपल्याला माप माहित ना, एक आपण एक्स कसं धरतो आपण गणितामध्ये, तसं अँगलला आपण थिटा धरतो. हा कसा आहे, 90 पेक्षा मोठा आहे. कसा आहे, 90 पेक्षा मोठा आहे. कसा आहे, 90 पेक्षा मोठा, त्याला काय म्हणायचं, ऑब्ट्यूस अँगल. पण याच्यामध्ये आणखी एक कंडिशन असते, ते 90 पेक्षा मोठा चालतो, पण आपल्याला 180 पेक्षा लहानच ठेवावा लागतो. काय, 180 पेक्षा लहानच ठेवावा लागतो. बघा थिटा आपल्याला कसा पाहिजे, म्हणजे हा अँगल कसा पाहिजे, 90 पेक्षा मोठा चालतो पण 180 पेक्षा लहान. याला काय म्हणायचं, विशाल कोन किंवा ऑब्ट्यूस अँगल. काय म्हणायचं, ऑब्ट्यूस अँगल, किंवा मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला विशाल कोन. काय, विशाल कोन. आता इथं जसं मी सांगितलं बघा, 90 पेक्षा मोठं चालतंय पण 180 पेक्षा लहान पाहिजे. तर विशाल कोनाचे माप काय काय घेऊ शकतो आपण बघा, एक्झाम्पल मध्ये आपण 91 डिग्री घेऊ शकतो, काही अडचण नाही. पुन्हा 92 डिग्री घेऊ शकतो, 130 डिग्री घेऊ शकतो, याच्यामधले सगळेच घेऊ शकतो, 150 डिग्री घेऊ शकतो. शेवट आपण 179 डिग्री पर्यंत जाऊ शकतो. किती, 179 डिग्री पर्यंत विशाल कोन म्हणणार आपण. याच्या पुढे 180 म्हणलं की नाही, 180 चा कोन वेगळा असतो. 90 घेतलं काय मित्र, नाही, 90 ला सेपरेट अँगल आहे. कळालं का विद्यार्थी मित्रांनो. बघा आता मी 4-5 उदाहरण घेतो, त्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल. मी 4-5 उदाहरण देतो. बघा 32 डिग्री दिलं, पुन्हा दुसरं दिलं 168 डिग्री, पुन्हा तिसरं दिलं 95 डिग्री, आणि चौथं दिलं 90 डिग्री. हे कोणते कोणते कोण आहेत आपल्याला सांगायचं, बरोबर का. चला हे 90 आहे. बघा 32 म्हणजे कसं आहे, 90 पेक्षा लहान. 90 पेक्षा लहान कुठं असतं, अॅक्यूट अँगल. म्हणजे हा कोणता झाला, अॅक्यूट अँगल. कोणता झाला, अॅक्यूट अँगल झाला. 168 डिग्री, 168 कसं आहे, 90 पेक्षा मोठे पण 180 पेक्षा लहान पण आहे, म्हणजे तो कोणता झाला, ऑब्ट्यूस अँगल, विशाल कोन. कोणता झाला, ऑब्ट्यूस अँगल. पुन्हा आता हे 95 डिग्री, 95 90 पेक्षा मोठे, 180 पेक्षा छोटे, म्हणजे कोणता झाला, ऑब्ट्यूस अँगल झाला पुन्हा, बरोबर का. चला आता पुन्हा हे किती, एक्झॅक्ट 90 डिग्री. एक्झॅक्ट 90 डिग्री म्हणलं की कोणता असं, राईट अँगल. कोणता, राईट अँगल. कळाले 3 कोण विद्यार्थी मित्रांनो, राईट अँगल, अॅक्यूट अँगल आणि ऑब्ट्यूस अँगल. आता तुम्ही म्हणता हे 0 डिग्री वाला कोण कुठे, 0 वाला, 180 वाला तुम्ही घेतलंच नाही. तेच आता आपल्याला पुढे बघायचं, बरोबर का. तेच बघूया. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 0 डिग्री, 180 डिग्री, तसेच 360 डिग्री, हे तिन्ही कोण आपल्याला बघायचे. बघा चला, 0 डिग्री कोणता, 0 डिग्री, पुन्हा 180 डिग्री, आणि पुन्हा 360 डिग्री. याच्यानंतर आणखी एक कोण राहतो, ते पण आपल्याला बघायचं. आता 0 डिग्री कसा तयार होतो बघा, समजा मी एक रे काढला, हा एक रे काढला, आता दुसरा रे पण त्याच्यावरच काढला मी. काय, दुसरा रे पण त्याच्यावरच काढला. बघा दुसरा रे पण मी त्याच्यावरच काढलाय, काही अडचण आहे का, नाही. कारण माझा हा दुसरा रे न काहीच ट्रॅव्हल केलं नाही, काहीच अंतर ट्रॅव्हल केलं नाही. काहीच नाही म्हणजे काय, 0. म्हणजे एकमेकावर जर ते ओव्हरलॅप झाले तर काय झालं, ते 0 डिग्री, 0 अंशाचा कोन झाला. म्हणजे हा झाला 0 अँगल. कोणता, 0 अँगल.
किंवा त्याला मराठीमध्ये काय म्हणायचं, शून्य कोन. हे खूप सोपं आहे, ह्यात काही सांगण्यासारखं नाही. शून्य कोनाचं माप काय फिक्स असणार, किती, शून्यच असणार. पुन्हा त्यानंतर महत्वाचे बघा 180 डिग्री. किती, 180 डिग्री. आता 180 डिग्री कसं असतो बघा, समजा मी एक लाईन काढली, बरोबर, लाईन काढली किंवा मी इथे एक पॉइंट दिला, तर दोन रे तयार झाले का नाही बघा, इकडे एक रे आणि इकडे एक रे, बरोबर झाले. मग आता याचं माप कसं काढायचं बघा, समजा मी जर रेफरन्स लाईन घेतली कितीची, 90 डिग्री वाली, बरोबर का, 90 डिग्री वाली रेफरन्स लाईन जर घेतली तर बघा इथला कोण किती व्हायला, 90 अंशाचा व्हायला का, 90 अंशाचा, आणि ह्याच्या बाजूचा इकडला पण कितीचा होणार, 90च व्हायला का नाही, बरोबर आहे का. मग मला सांगा पूर्ण कोण किती झाला, 90 आणि 90 किती, 180. म्हणजेच मित्रांनो जर स्ट्रेट लाईन असेल, काय असेल, स्ट्रेट लाईन असेल, त्याचं मेजर किती असतं, 180 डिग्री. इथून पुढे लक्षात ठेवायचं, स्ट्रेट लाईनचं मेजरमेंट असतं 180 डिग्री. म्हणून या अँगलला काय म्हणायचं, अँगल होतोय ना इथं बघा, कॉमन पॉइंट आहे, दोन रे आहे, तेवढंच लागतंय आपल्याला अँगल करायला. मग याला काय म्हणायचं, स्ट्रेट अँगल. कसं अँगल, स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो सरळ कोन. कसा, सरळ कोन. मग आता इथून पुढे लक्षात काय ठेवणार, सरळ कोनाचं किंवा स्ट्रेट अँगलचं किंवा लाईनचं अँगल मध्ये मेजरमेंट किती असतं, 180 डिग्री. चला आता पुन्हा 360 डिग्री. किती, 360 डिग्री. आता 360 डिग्री म्हणजे कसं बघा, पहिल्यांदा आपण ते समजून घेऊया. एक वर्तुळ काढू, एक सर्कल काढू आपण. बघा सर्कलचं पण माप आपण अंशामध्येच सांगतो, बरोबर आहे. कसं असतं बघा, आता समजा मी ते एक डायमीटर काढली आणि अशी एक डायमीटर काढली, बरोबर का. आता मित्रांनो बघा, हे माप किती होणार, 90 अंशाचं. हे माप 90 अंशाचं झालं. पुन्हा हे माप कितीच होणार, 90 अंशाचंच होणार. पुन्हा हे माप पण 90 अंशाचंच होणार. हे माप पण 90 अंशाचंच होणार. बघा किती झालं, टोटल माप किती झालं, हे पूर्ण जर मी काढलं तर हे पण काय होणार, सर्कलच तयार होणार आहे. मग एका सर्कलचं माप, एका वर्तुळाचं माप किती असतं, 9 चोक 36. किती, 360 डिग्री. म्हणजे सर्कलचं माप किती असतं, 360 डिग्री. मग आपला अँगल पण तसाच झाला पाहिजे. मग तो अँगल कसा काढणार बघा, समजा हा एक रे काढला, बरोबर का, त्याच्यावर दुसरा रे काढणार मी. कसा बघा, दुसरा रे असा काढणार. म्हणजे याचा अर्थ काय असतो, हा रे इथून सुरुवात होऊन इथंच येऊन संपलाय. याचा अर्थ काय झाला, इथून सुरुवात झाली आणि इथंच येऊन संपला. म्हणजे त्यानं पूर्ण वर्तुळा एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. किती, वर्तुळा एवढं त्यानं डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय. मग किती ट्रॅव्हल केले, वर्तुळाचं माप किती असतं, 360 डिग्री. म्हणून हा पूर्ण कोन झाला. काय झाला, पूर्ण वर्तुळ केलंय, म्हणून त्याला काय म्हणायचं, पूर्ण कोन. किंवा इंग्रजीमध्ये काय म्हणणार, कम्प्लीट सर्कल केलंय, कम्प्लीट अँगल म्हणणार. काय म्हणणार, कम्प्लीट अँगल. मराठीमध्ये काय म्हणणार, पूर्ण कोन. आता हे स्पेशल अँगल होते बरं का, ह्यांचे माप फिक्स आहेत. ह्या दुसरं काय येणार आहे का, झिरो वाल्याला झिरो अँगल म्हणायचं, लाईन वाल्याला 180 डिग्री वाला म्हणायचं, आणि जर त्यानं का नाही पूर्ण सर्कल एवढं अंतर ट्रॅव्हल केलं असेल रेन, तर त्याला काय म्हणायचं, कम्प्लीट अँगल किंवा पूर्ण कोन. आता फक्त एकच कोन राहिलेला आहे आपल्याला, आणि तो पण खूप महत्वाचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना तो माहित नसतो, बरोबर का. आता बघा तुम्ही म्हणता झिरो झाला, 0 ते 90 झाले, पुन्हा 180 पर्यंत झाला, 360 झाला, पण 181, 187, 220, 340 हे अँगल कुठे गेले, याला पण काहीतरी नाव असेल ना. 360 नावाचा अँगल आहे, मधले कुठे गेले, तर आपल्याला तेच शिकायचं. बरोबर का. चल समजा मी एक अँगल काढला साधा, एक अॅक्यूट अँगल काढला, बरोबर. याचं माप आहे 30 डिग्री. याचं माप किती आहे, 30 डिग्री. हे तर अॅक्यूट अँगल झालं, काय अडचण आहे का नाही. बघा आता आपण अँगल इकडून मेजर केलाय, बरोबर का, पण आपण असं पाठीमागून पण अँगल मेजर करू शकतो का नाही, करू शकतो. काय अडचण आहे का नाही. बघा याचं माप 30 डिग्री आहे, मग या अँगलचं माप किती असेल बघा, पूर्ण वर्तुळाचं माप किती असते, 360 डिग्री. म्हणजे इथं 30 गेलं, उरलेलं किती असेल, 360 वजा 30. काय असेल, 360 वजा 30 किती असेल, 330. म्हणजे या अँगलचं माप इकडून जर बघितलं तर 30 डिग्री, आणि पाठीमागून बघितलं तर किती येईल, 330 डिग्री. मग हा जो पाठीमागचा अँगल असतो त्यालाच नाव असतं रिफ्लेक्स अँगल. काय म्हणतात त्याला, रिफ्लेक्स अँगल. काय म्हणतात, रिफ्लेक्स अँगल. म्हणजे त्याला मराठीमध्ये दुसरं नाव आहे प्रविशाल कोन. काय, प्रविशाल कोन. मग आता मला सांगा, प्रविशाल कोणाचं माप कुठपर्यंत असू शकतं,
बघा 180 जर मी म्हणलं तर 180 असतं सरळ कोन, बरोबर का? 180 जमत नाही मला, 360 तर कम्प्लीट अँगल. याच्यामध्ये जेवढे कोण येतात तेवढे सगळे प्रविशाल कोण असतात. म्हणजे कसे कसे बघा, उदाहरण सांगतो मी. बघा 181 डिग्री ह्याच्यातच येणार, 190 डिग्री ह्याच्यातच येणार, 200 डिग्री पण ह्याच्यात येणार, 240 डिग्री ह्याच्यात येणार, 270 डिग्री ह्याच्यात येणार, 320 डिग्री येणार, शेवट 359 डिग्री. इथपर्यंतचे अँगल हे प्रविशाल कोनामध्ये किंवा रिफ्लेक्स अँगल मध्येच येतात. बघा मग याचा आपण रूल मध्ये कसं लिहायचं बघा, जो थिटा आहे तो थिटा कसा पाहिजे, 180 पेक्षा मोठा पाहिजे. कसा? 180 पेक्षा मोठा पाहिजे आणि 360 पेक्षा लहान पाहिजे. कसा पाहिजे? 360 पेक्षा लहान पाहिजे. बघा 360 पेक्षा सगळे लहान आहेत, 180 पेक्षा सगळे मोठे आहेत. हा झाला रिफ्लेक्स अँगल, सर्वात शेवटचा आहे. आता आपण सर्व गोष्टी शिकलेल्या एका चार्ट मध्ये, एका टेबल मध्ये समराईज करूया. सोपा चार्ट आहे बघा, फास्ट मध्ये घेऊ आपण. त्याच्यामध्ये काय काय बघणार आपण, एक 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 फिगर बघू, त्याचं नाव बघू आणि त्याच्यामध्ये कोणते कोणते अँगल म्हणजे आपण घेऊ शकतो एक्झाम्पल म्हणून ते बघू. कारण एवढा चार्ट जरी केला तरी बाद झालं. बघा चला, पहिल्यांदा सर्वात पहिल्यांदा राईट अँगल. कोणता? राईट अँगल. राईट अँगल कसं काढतो आपण बघा, समजा हे असं राईट अँगल काढलं, त्याचं माप किती असतं? 90 डिग्री, बरोबर का? समजलं? 90 डिग्री त्याचं फिक्स माप असतं. त्याच्यानंतर अॅक्यूट अँगल बघितलं होतं आपण, बरोबर? अॅक्यूट अँगल, अॅक्यूट अँगलचं माप कसं असतं? 90 डिग्री पेक्षा कमी. कसं? 90 डिग्री पेक्षा कमी. याचे माप काय काय असू शकतात बघा, 1 डिग्री पासून ते 89 डिग्री पर्यंत असू शकतात. काही मधले कोणतेही माप असू शकतात, काही अडचण नाही. पुन्हा त्यानंतर आहे ऑप्ट्यूस अँगल. त्यानंतर कोणता आहे? ऑप्ट्यूस अँगल. ऑप्ट्यूस अँगल म्हणजे काय? 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान. ऑप्टिस अँगलचं एक काढू आपण फिगर. बघा ऑप्टिस अँगल काढला. चला याचे माप कुठून किती असतात? 91 डिग्री पासून ते 179 डिग्री, 91 डिग्री ते 179 डिग्री पर्यंत ऑप्ट्यूस अँगलचे माप असू शकतात. पुन्हा त्यानंतर कोणता बघितला आपण? झिरो अँगल. कोणता? झिरो अँगल. झिरो अँगलचं माप किती बघा, झिरो अँगल कसं काढतो आपण? झिरो अँगल असा काढतो. झिरो अँगलचं माप झिरो हे फिक्सच असतं बघा, फिक्स वाल्याला मी स्क्वेअर करतो. चला पुन्हा त्यानंतर कोणता होता? स्ट्रेट अँगल. कोणता? स्ट्रेट अँगल म्हणलं की काय म्हणायचं? स्ट्रेट अँगलचं माप किती असतं? 180 डिग्री. किती? 180. कसा काढणार स्ट्रेट अँगल? हे काय असं अपोजिट साइडला रे त्यांची, बरोबर? किती असतं याचं? 180 डिग्री फिक्स असतं. पुन्हा कोणता आहे मित्रांनो? कम्प्लीट अँगल. शेवटी कोणता? कम्प्लीट अँगल. कम्प्लीट अँगलचं माप पूर्ण आहे, पूर्ण फिरतोय, वर्तुळ तयार करतोय. काय करतोय? वर्तुळ तयार करतोय. चला म्हणजे इथून सुरू झाला इथंच संपणार. त्याचं माप किती असणार? 360 डिग्री. तुम्हाला मी सांगितलंय वर्तुळाचं माप किती असतं? 360 डिग्री. कसं असतं ते पण सांगितलंय. आणि सगळ्यात शेवटी कोणता? रिफ्लेक्स अँगल. कोणता? रिफ्लेक्स अँगल. त्याला आपण प्रविशाल कोन पण म्हणतो. प्रविशाल कोन कसा असतो? त्याचं माप बघा, समजा मी जी फिगर काढली, हा अँगल आपल्याला दिलाय, तर हा जो पाठीमागे जो उरलेला अँगल असतो त्याला आपण रिफ्लेक्स अँगल म्हणतो. त्याचं माप कुठून कुठपर्यंत असू शकतो बघा, 181 डिग्री पासून ते 359 डिग्री पर्यंत मध्ये कोणतेही माप आपण घेऊ शकतो. अशा प्रकारे आपण अँगल, टाइप्स ऑफ अँगल हा चॅप्टर अतिशय योग्य रीतीने शिकलेला आहे. धन्यवाद.